हाय शोभास, काय करते बघा. मस्त केरळा स्पेशल. काय म्हणते त्याला? त्याला बोळ्या म्हणते ती, बोळ्या. केळाची पोळी. केळाची बोळी म्हणते ती. खूप छान लागतं असं. मोठे केळ आहे ते बघा, मस्तच आणि कुरकुरीत आहे. तर ह्याच्यात मी पीठ कुठलं कुठलं टाकतेस. तांदळाचं पीठ, थोडं चण्याचं पीठ आणि गव्हाचं पीठ. व्हेरी गुड. 3 पिठे. पण मैदा म्हणजे खरं म्हणजे मैदाच टाकते ती. मैदा मी टाकले गव्हाचं पीठ. ही मिक्स करून घेतलंय. थोडं जिरं टाकले, 3 मीठ टाकले आणि साखर, हळद टाकून चांगलं पीठ मिक्स करून घेतलंय आणि 5 मिनिटं चांगलं भिजून दिलंय. आणि ही केळ आता चिरून घेतले ते. तळते बोळ्या. मग आता तळायला घेतले ते बघा केळ. मस्तच खूप छान टेस्टी या सर्वांनी खायला. तर भरपूर असे बनवले त्या आणि झाले ते पण चांगले आहे का? मस्तच. मी खातेच बघा, माझ्या तोंडात बोळीच आहे. तरी टाइमपासला मस्तच आहे. संध्याकाळचा टाइमपास असं काहीतरी आपलं आहे का नाही, कुरकुरीत असं खायला चटपटी. तर आता मी बनवणार जेवण. आता ही बनवून झाले ते आता. तर चला ओके मित्रांनो, कसं काय व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, नवीन कोणाचं तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर शोभानं आज बनवलं त्या केळाच्या बोळ्या. तर मस्त जबरदस्त केळाच्या बोळ्या या खायला सर्वांनी. ह्याच्यात कसं असं मिक्स करायचं असतं, बुडवायचं असतं, मिक्स करायचं आहे अजून मला. आणि त्याच्यात तळून घ्यायचं. झाली केळाची बोळी तयार. काय काय सांगितलं ते व्यवस्थित ऐकून तयार करा काय केळाच्या अवघड बोळ्या. नाही याच्यात. काय असं काय घरात काय नसलं, काय करू म्हटलं की मग हे असलं आपलं करत बसायचं असं टाइमपास. डन. ओके बाय.